राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावरान आंब्याचं महत्त्व सांगितलं आणि आज तुम्हाला माझ्या आवडत्या आंब्याचं महत्त्व सांगतो. म्हणजे हे घोषा आंबा सगळ्याच आवडता आंबा आहे आणि खायला बी एक नंबर आहे. माल लागायला किंवा त्याचे जे काय फळ आहेत का, हे फळ हे घोसाने लागतात, म्हणून त्या आम्ही घोषा आंबा म्हणतो. आता पुढच्या ह्याने तुम्हाला दाखवतो. आता हे घोषा आंब्याचं झाड आहे, हे काढं बरं का. हे बी आहे, पण ह्याला कमी माल लागते थोडासा, दरवर्षी थोडासा कमी लागते. पण हे पण घोशाच आहे. ह्याच्यात बघा तुम्ही एकदम जवळजवळच आहेत बुडे ह्याचे. पण हे जे काय खायला आहे का एक नंबर बघा. आता घोसे तुम्हाला दाखवतो मी पुढच्या कॅमेऱ्याने. हे बघा घोसं किती दिसत मित्रांनो. आता लय उंच हे काढायचं म्हणल्यावर लय अवघड आहे बरं का. हे बघा किती घोस आहेत. इथंच म्हणून नाही, ह्या पूर्ण फांद्यायला हे तुम्हाला दिसत आहेत मोबाईलमध्ये. बघा सगळे घोस दिसतात. एवढं उंच आहे, तुम्हाला ह्याच्यावरून कॅमेरावरून दिसत असेल मोबाईलच्या. इकडे दाखवतो तुम्हाला, घोस आहेत बघा सगळे घोस आहेत. आता ह्याला पाड लागायला आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा किती घोस आहेत. आता इथंच म्हणून नाही बघा, आता इथं बघा खायला बी एक नंबर आहे. इकडे दाखवतो तुम्हाला घोस आहे बघा किती घोस दिसत. असे एवढे घोस आहेत आणि सगळे घोसाने लागतात. हे गावरान आंबे आपण आपल्या आवडीसाठी किंवा आपल्या जे काय पुढं जे लागवडी करायच्यात ना, त्याच्यासाठी. आता हे तर हे बघा एकदम हाताने तोडता येतात, असे घोसाने लागले. पण इथं काय माहिती का, जाता येतं एखादं जनावर नेतो किंवा आंबे उतरायला आपण गाडी आणतो, मग त्याच्या ह्याने आपण धक्का जर लागला ते आंबे पडतात खाली. हवं असं घोसाने लागतं. इकडं सगळे घोसेच आहेत. आता ह्याला पाड पण लागला आहे. आता इथं पाड पाडायला बघा, ही एक पाड आहे. इकडं दोन आहेत बघा, इकडं दोन पड आहेत, इथं एक आहे, इकडं पड आहेत. म्हणजे हवा हे ताजा पडायला, म्हणजे जर सकाळी पडला असं समजा. हे आत्ता पडायला. हे जे काय घोष आहे का, हे घोषा आंबा आपण कशामुळे लावतो तुम्हाला सांगितलं. हे जमिनीला टाकलं आहे, कारण ह्याचं फांदा खाली आली ती फाटी, म्हणून हे खाली जमिनीला टाकलं आहे. आता हे घोषा आंबा जे काय आहे का, ह्याची चव अप्रतिम आहे. त्याच्यामुळे आपण ह्याची लागवड दरवर्षी करतो. म्हणजे लागवड तर दरवर्षी करतोच, पण हे जुने आंबे आहेत का, हे जो आपण ह्याचं काम करतो. आता बरेचसे कोणी शेतकरी बांधव आले काय म्हणतात की अण्णाभाऊ, तुम्ही हे जे काय बांधव लागवड केली ह्याची गावरान आंब्याची एवढे प्रकार आहेत तुमच्याकडे, हे जर कट करून पुन्हा ह्याच्यावर जर कलम बांधता जर बांधली तुम्ही केशरची म्हणा, ही तर तुम्हाला लय मोठे पैसे येतात. आता मला सांगा मित्रांनो, ज्याच्याकडे लय मोठा पैसा आहे ते तरी कुठं समाधानी हो. पण निसर्गासाठी, ह्या पर्यावरणासाठी, आपल्या आनंदासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण कुठंतरी समाजाचे देणे तर लागतोच, पण सगळ्यात महत्त्वाचं निसर्गाचं आपण कुठंतरी देणे लागतो. ह्या निसर्गाचं आपल्याला, जर आपण म्हणतो की इंग्लिशमध्ये म्हणतो बायोडायव्हर्सिटी, तशी आपल्याला ही जे काय ही निसर्गाची जी काय रचना आहे का, ह्या रचनेमध्ये आपल्याला बदल नाही करायचा. म्हणजे निसर्गाची जी काय साखळी का, ह्या साखळी जर आपण तोडली तर आपल्याला निसर्ग त्याच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. मग हे न तोडण्यासाठी काय करायचं आहे, गावरान झाडं लावायची, नैसर्गिक शेती करायची, आंतरपिकं घ्यायचे, बहुपिकं घ्यायचे, सापळा पिकं घ्यायची. ह्या पद्धतीने आपण जर शेती केली तर आपल्याला 100% निसर्ग आपल्याला साथ देतो आहे. आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो मित्रांनो, पैशात तोलू नका. सगळ्या गोष्टी पैशात जर आल्या असत्या तर माणसाने सगळं सुखसुद्धा पैशात घेतलं असतं, पण तसं करता येत नाही. गोळ्या खाऊन झोपणारे माणसं आहेत, सकाळी उठल्यापासून विष खातात,
संध्याकाळी झोपल्या बी गुड नाईटसारखे औषधं ही घेऊन पोटात घेऊन, म्हणजे धूर हे ते पोटातच जातो शेवटी. आणि हे सुद्धा पोटात घालून त्याच्यात जीवन जगणारे आणि त्याच्यात सुख समाधान मानणारे आपल्या परिसरामध्ये आपल्याला लोक दिसत असतात. मग त्यांच्यासोबत आपल्याला जर चालायचं असलं तर तुम्हाला जे पाहिजे तसं करा आणि निसर्गाचा ऱ्हास करा, काय करायचं तर करा. पण आनंदी जर जगायचं असलं तर ह्या गोष्टी आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळं आपल्याला कमीत कमी आता जांभळाचे सीझन चालू होईल मित्रांनो. जांभळाच्या आठवड्या ना भलेही गावरान असू द्या, 4-2 लावा. अहो आपण नाही पण पक्षी तर खातात. पक्ष्यासाठी आनंद आहे सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला इथं कितीतरी पक्षींनी खाल्लेले तुम्हाला हे दिसत आहे. इथं चिवचिव आंबा आहे स्पेशल पक्षासाठी, स्पेशल. त्याचा आम्ही आंबासुद्धा जास्त तोडीत नाहीत. जर वाटलं पाडाचा ह्याचा पाडा तरच खातो, नाही तर ते सुद्धा पाशे पूर्ण पक्षी खातात. पक्ष्याला खाण्यासाठी स्पेशल आंबा आम्ही ठेवलेला आहे. हे कुठंतरी आपण जपायला पाहिजे. त्यांनी कुठं जायचं हो. अहो सगळे एक तर एक पिकं जर घेतले, एक तर एकच आंबा जर केला कोणतं बी, तर पक्ष्याला एक खाऊन त्यांचीसुद्धा जी काय इम्युनिटी पॉवर तर झाली, पण पुढची जी काय पिढी का ही पिढी तिथं संपुष्टात येते. एक तर एक जर घेतलं तर त्याच्यातून सगळ्या गोष्टी एका ह्याच्यातून भेटत नाहीत. आपण एकच डाळ भाकर जर खात बसलोत तिन्ही टाईम 12 महिने 24 तास जर आपण तेच खात बसलोत, तर आपल्याला मला सांगा ज्याच्यातून प्रोटीन भेटायचे, ज्याच्यातून विटॅमिन भेटायचे ते भेटणार नाही. सगळं एक तर एकच भेटत गेलं तर मग त्याच्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या ठेवायच्या असल्या, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असलं तर आपल्याला ह्या गोष्टी कुठंतरी जोपासायला पाहिजेत. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण थोडंसं लक्षात जर आणलं तर आपल्याला 100% निसर्ग आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ही भूमाता आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मला एवढंच सांगायचं मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा. आणि गावरान झाडाची, गावरान बियांची, गावरान माणसांची सुद्धा जोपासना करा. गावरान माणसाला सुद्धा जोपा. हे कशामुळे सांगतो आहे, थोडक्यात सांगतो की जे काही जुने लोक आहेत का मित्रांनो, त्यांच्याकडे जे काय सिदुरी का ही सिदुरी न संपणारी, आणि त्यांच्याकडे जेवढं विज्ञान आहे का, जे ज्ञान आहे का, हे ज्ञान हे म्हणजे अगणित आहे. त्या ज्ञानाला म्हणजे पर्याय नाही. जसं शेणखताला शेतीला पर्याय नाही शेणखताशिवाय, तसं त्यांच्याकडे जे काय जुन्या माणसाकडे ज्ञान आहे का, हे ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. भटक्यावाल्यापाशी जाऊन बसा, धोत्रावाल्या माणसापाशी जाऊन बसा आणि त्यांच्याकडे जे काय जुने अनुभव असतात हे जुने अनुभव ऐका आणि त्यांच्याकडून ते शिका. मी काय त्याचं असं कुठं गेलं त्यांच्याकडून शिकत असतो तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. माझं काहीच नाही. मी तुम्हाला वाटत असं बाबा हे काही असं तसं काहीच नाही. कोणाला एखाद्या लपून ठेवून आपल्याला पुढे यायचं असलं तर काहीच नाही. आपल्याला जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर करायच्या असल्या तर आपल्या ह्या गोष्टी केल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशीच नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद. राम राम.